नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता कुंभमेळ्यामध्ये आलेलो आहे प्रयागराजला आणि सध्या मी इथं आखाड्यामध्ये बघा आणि या ठिकाणी मला आता आंघोळ करायची आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाठीमागं बघता हे पत्र वगैरे लावलेले, हे किचन आहे. इथं आखाड्यामधलं किचन आहे आणि जेव्हा या ठिकाणी काही भंडारा वगैरे असेल त्यावेळेस या ठिकाणी स्वयंपाक बनवल्या जात होता. 2 टाईम 3 टाईम म्हणा, चहा पाणी म्हणा, सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जात होत्या. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघा खूप चांगली व्यवस्था केली होती बघा. आणि आता मी इथं आंघोळ करण्यासाठी आलो बाथरूमकडे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा समोर हा नळ आहे आणि इथं बकेट लावली मी. आता इथं पाणी भरायचं, आंघोळ करायची आणि असे भरपूर नळ या आखाड्यामध्ये बघा, जिकडं तिकडं व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि समोर हे पत्राचं बाथरूम आहे बघा. आणि इकडं समोर काही कुट्या बनवलेल्या आहे, टेंट लावलेले आहे बघा लोकांना राहण्यासाठी. आणि तो पलीकडचा मोठा मंडप आहे, त्या ठिकाणी कथा कीर्तन होत होतं बघा. आणि इकडं भरपूर बाथरूम आहे आंघोळीसाठी आणि भरपूर लोक या ठिकाणी राहत होते बघा सुरुवातीला. आणि तो समोर दिसतो तो ब्रिज आहे, तो शास्त्री ब्रिज आहे, तो तिकडं जोशी आणि प्रयागराजला कनेक्ट होतो बघा. आणि हे इकडं हे पत्र दिसते बघा, हे किचन बनवलेलं होतं पत्राचं असं. आणि या ठिकाणी स्वयंपाक वगैरे होत होता बघा. तर अशी व्यवस्था या ठिकाणी होती या आखाड्यामध्ये. तर चला आता आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग नंतर जाऊ आपण कुंभमेळ्यामध्ये फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता शास्त्री पुलाखाली आलो बघा. आणि बघू शकता तुम्ही हा शास्त्री पुलाखालचा मार्ग बघा, एकदम सुना आहे. खूप गर्दी कमी झाली बघा. आणि हे पुलाला बघा केवढाले खंबे. आणि इकडं समोरच बघा, इकडं मेळा आहे, कुंभमेळा. इकडं कुट्या वगैरे होत्या. आणि इकडं पण बघा खूप लंबा पूल आहे. आणि इकडं समोर बघा रेल्वे ब्रिज आहे. तर आता चला इकडं समोर जायचं आहे मला. तिकडं जेवण वगैरे करून येतो बघा, भंडारा चालू आहे तिकडं. आणि त्यानंतर मग इकडं जाऊ आपण या रस्त्याने. तिकडं खूप काही बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आपण आता जुन्या आखाड्यामध्ये आलो बघा. आणि या ठिकाणी हा जुना आखाड्याचा परिसर आहे. आणि या ठिकाणी सगळे नागासाधू राहत होते बघा, अजून पण राहतात, पण त्यांच्या जवळ नाही जाणार आपण. आणि या ठिकाणी बघा केवढा स्तंभ उभा केलेला होता. तर मित्रांनो, आपण आता डमरूद्वाराकडे आलो बघा. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी केवढा मोठा डमरूद्वार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या गाड्या चालल्या डमरूद्वारमधून पुढं संगमकडे चालल्या बघा. आणि या ठिकाणाहून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर त्रिवेणी संगम आहे. आणि बघू शकता तुम्ही डमरूद्वाराच्या परिसरात अशी परिस्थिती सध्या आहे. आणि बघा केवढा मोठा हा रस्ता आहे आणि बरेच लोक या ठिकाणी बघा. आणि या साईडला इकडं बघा हा एक आखाडा आहे. आणि हा आखाडा पूर्णपणे आता खाली झालेला आहे. तर मित्रांनो, आपण या साईडनं आलो बघा, या रस्त्याने आलो. आणि डमरूद्वारमधून आपण आलो बघा इकडं. आणि अशी परिस्थिती या ठिकाणी. आणि इकडं समोरच संगम आहे बघा. आणि समोर पण काही घाट वगैरे बनवलेले, लोक स्नान करू लागले बघा. आणि या पुलावरून त्या पलीकडच्या साईडला जावं लागतं. आणि हे 2 मित्र आलेले बघा इकडं गंगा स्नान करण्यासाठी. आणि इथे जाळी वगैरे लावून त्याला घाट बंद केलेला आहे. लोक इकडं समोर जाऊन स्नान करायला लागले होते, त्यामुळे इथं बंद करून ठेवलं. आणि समोर बघा ते हेलिकॉप्टर आहे.